मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनिराहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 21 जून 2024 शुक्रवार, ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष चतुर्दशी। ही चतुर्दशी मित्रांनो 7:32 आहे। त्यानंतर पौर्णिमा सुरू होते। ज्येष्ठा नक्षत्र, शुभ योग आणि विष्टीकरण। मित्रांनो, आज वट सावित्रीची पूजा केली जाते, म्हणजे वट पौर्णिमा म्हणतात। सवाशिनी स्त्री म्हणजे वट सावित्रीची पूजा करतात, वडाची पूजा करतात। शक्यतो आपण काय करावं मी मित्रांनो किंवा माझ्या भगिनींनो तुम्हाला एक सांगायचं म्हणजे वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून घरात ती पूजा करू नका, ती फलदायी ठरणार नाही। जर करायचंच असेल तर वडाचं झाड ज्या ठिकाणी त्या ठिकाणी जाऊन करा। कारण का तर त्या दिवशी जे व्हायब्रेशन त्या झाडातून निघतात ते तुम्हाला मिळणं खूप गरजेचं आहे। एक पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यातून मिळते, एक सात्विकता मिळते, दृढता मिळते आणि एखाद्या घरामध्ये घडणाऱ्या अडचणी असतात त्याच्यावर मात करण्यासाठी सुद्धा आपल्याला एक वेगळी शक्ती मिळते, पण ते झाडातून मिळते, म्हणून त्या झाडांची पूजा करायची। आपण ती फांदी तोडून आणून घरात जर पूजा करत असेल तर त्याचं काही आपल्याला फळ मिळणार नाहीये। जर मग तुम्ही म्हणाल नाही आम्ही सिटीत राहतो, वडाचं झाड नाहीये किंवा लांब आहे, कामानिमित्त मला जाता येत नाही, तर त्याच्यावर पर्याय आहे। तर आपण पाठावरती रांगोळीने वडाचं झाड काढा किंवा एका कागदावरती रांगोळीचं चित्र काढा, त्याची पूजा करा, प्रतिमेची पूजा करा, चालेल। परंतु झाड तोडून आणून देऊन त्याची पूजा करून आपल्याला त्याचा काही फळ मिळणार नाही। त्यामुळे एक विशेषता भगिनीने लक्षात ठेवा। मी सांगते त्या गोष्टीचा आपण राग मानू नये, पण हे लक्षात ठेवा, जर एखादं वडाचं चित्र असेल, झाडाचं चित्र असेल, त्याची सुद्धा पूजा केली तरी चालेल, परंतु फांदी तोडून आणून पूजा करण्यात काही अर्थ नाही। याकडे आपण लक्ष द्या। त्याचबरोबर जे आजची तारीख आहे 21 जून आहे, तर आज जागतिक योग दिन आहे। त्यामुळे जागतिक योग दिनाच्या सुद्धा आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा आणि वट सावित्रीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आज फारसा आपल्याला अनुकूल दिवस नसेल, परंतु कामात अपयश सुद्धा मिळणार नाही। प्रयत्न वाढवा, आपल्या प्रयत्नानुसार आपल्याला फळ आज मिळणार आहे। वृषभ राशी, आज मनाप्रमाणे मान सन्मान व मेजवानीचा आस्वाद आपल्याला घेता येईल। चांगलं चांगलं खायला मिळू शकतं आपल्या आवडीचं। मिथुन राशी, वरिष्ठ आपल्यावर आज खुश असतील, जुनी येणी आपल्याला वसूल होतील, त्यामुळे काही आर्थिक अडचणी सुद्धा दूर होतील। कर्क राशी, ज्येष्ठांचा उपदेश आपल्याला लाभकारी ठरेल आणि त्यामुळे आपल्या अडचणी सुद्धा दूर होतील। ज्येष्ठांवरती विश्वास ठेवा। सिंह राशी, संमिश्र दिवस असेल आज आपल्यासाठी। जुन्या व्यवहारातून आपल्याला कदाचित मोठा लाभ सुद्धा होऊ शकतो। कन्या राशी, जुनी उपासना म्हणजे आपण ज्या काही उपासना आधी करत होता, पूजा अर्चा, व्रत तप वगैरे, तर ते आपल्याला आज फलदायी ठरेल। ज्ञानामध्ये भर पडेल, ज्ञान वाढेल। तुळ राशी, कुटुंबातील कनिष्ठ व्यक्तीच्या मानसिक त्रास उत्पन्न करतील। कुटुंबामध्ये आपले लहान लोक आहेत त्यांच्यापासून आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो किंवा आपल्याला मानसिक त्रास सामोरं जावं लागू शकतं, असे काही प्रसंग घडतील, त्यामुळे आपण संयमी राहा, सावध राहा। वृश्चिक राशी, जुने वादविवाद मिटतील, नवीन व्यवसायाला आपण सुरुवात करू शकता, नवीन गोष्टी काही घडवता येतील किंवा घडतील। धनुराशी, आज आपला संमिश्र दिवस असेल, लाभ नाही परंतु मोठं नुकसानही होणार नाहीये, सावध राहा। मकर राशी, प्रिय व्यक्तींची भेट होईल, जुने आठवणी ताज्या होतील, आनंद उपभोगा। कुंभ राशी, कामाचा तणाव वाढेल, आर्थिक लाभ सुद्धा होतील, प्रश्नच नाही पण काम सुद्धा वाढणार आहे। मीन राशी, मनाप्रमाणे सर्व कामे आज पूर्ण होतील, शांती व समाधान सुद्धा लाभेल। आजचा दिवस 12ही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी। तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।